नमस्कार. मी प्रीतम पांढरे. परवा दिवशी किंवा गेल्या आठवड्यात जे तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री झाले, ती जोसेफ विजय. ते मुख्यमंत्री तर झाले. त्यानंतर विधानसभेत त्यांना बहुमत पूर्ण करायचं होतं, की त्यांच्याकडे 117च्या वर आमदार आहेत. तर त्यांनी ते पूर्ण केलं. ते पूर्ण केल्यानंतर विरोधी पक्ष नेते जे आहेत DMKचे, ते मुख्यमंत्र्यांसमोर बोलताना असं म्हणाले, की म्हणजे DMKचे विरोधी पक्ष नेते उदयनिधी स्टॅलिन, जे स्टॅलिनचे सुपुत्र आहेत. ते म्हणाले, की सनातन धर्म हा समूळ नष्ट झाला पाहिजे किंवा हिंदू धर्म पूर्ण नष्ट झाला पाहिजे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलले, म्हणजे जोसेफ विजय यांना बोलले. तर त्यांचा ते तर म्हणजे ते कुठल्याही धर्माचं मानत नाहीत किंवा ते एक नास्तिक आहेत असं सांगतात स्वतःना. पण ते नास्तिक आहेत हे जरी खरं असलं, तरी पण त्यांचा जो रोष आहे, तो पूर्णतः आपल्याला बघताना दिसतो, की हिंदू धर्माला एक ते सतत टार्गेट करतात. गेल्या 2 वर्षाखाली त्यांनी असंच हिंदू धर्माला टार्गेट केलेलं होतं. तर असं जर ते टार्गेट करत राहिले तर काय म्हणू आपण एकाच धर्माला, तर त्यांचं राजकारण हे मला वाटत नाही की जास्त दिवस टिकेल म्हणून. कारण गेल्या 2 वर्षाखाली त्यांनी असंच बोललेलं होते, की हिंदू धर्म हा डेंग्यू आणि मलेरियापेक्षा काही कमी नाही, हा समूळ नष्ट झाला पाहिजे. मग तुम्ही जरी एक विशिष्ट धर्माच्या विरुद्ध किंवा हिंदू धर्माविषयी जर तुम्ही सारखं असं टार्गेट कराल किंवा किंवा तुमची त्या धर्माला टार्गेट करून तुमची जी राजकीय वाटचाल आहे ती मोठी होईल, असं जर तुम्ही मानत असाल तर ते कधीही होणार नाही. कारण जे आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही आतापर्यंत असं कधी ते बोलले नाहीत किंवा त्यांच्या तोंडातून असं आलं नाही, की मी हिंदू धर्माला समूळ नष्ट करणार आहे. त्यांचं जे एक सेक्युलर राजकारण आहे जोसेफ विजय यांचं, ते बघूनच त्यांना एक प्रकारे निवडून दिलेलं आहे. आणि जरी तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या आजोबांची जरी राजकीय वाटचाल जरी DMK या पक्षा म्हणजे द्रविडियन असली, तरी पण द्रविडियन राजकारण असं कधीही सांगत नाही, की हिंदू धर्म तुम्ही हिंदू धर्म संपवा, असं कधी बोलले नाहीत. ह्यांचे स्वतःचे वडील सुद्धा कधी असे बोलले नाहीत. तर हा माणूस कसा काय असं बोलतोय, सारखं टार्गेट करतोय. तर याच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने आणि केंद्र सरकारने काहीतरी लक्ष दिले पाहिजे. कारण असं सतत जर तुम्ही एका धर्माला जर टार्गेट करत राहिला, तर हे काही बरोबर नाही असं वाटतं, सारखं वाटतं. आणि अ, अ, ह्या उदयनिधी स्टॅलिनचं जर राजकारण बघितलं, तर हे पूर्णतः म्हणजे हिंदू विरोध दाखवतात ते. द्रविडियन राजकारण जरी आपण काय म्हणू, हिंदू धर्मातले द्रविडियन राजकारण सुद्धा जे आहे, तर ह्यात सांगतो म्हणजे मी सांगायचा प्रयत्न करतो. द्रविडियन राजकारण सुद्धा जे आहे ते हिंदू धर्मावर कधी टार्गेट केलं नाही. हिंदू धर्मातले जे जातीभेद आहेत, किंवा आंतरजातीय किंवा अशा प्रकारचे जे विवाह आहेत त्याला विरोध करत होते. त्यावर ते भाष्य करत होते. द्रविडियन राजकारण असंच कधी म्हणजे हिंदू धर्म संपवण्याविषयी कधीच बोलला नाही. तर हे जे आता ह्यांचे वडील हे कधी इतकं म्हणजे स्ट्रॉंगली कधी हिंदू धर्मावर बोलले नाहीत. पण हा माणूस उदयनिधी नावाचा, हा पूर्णतः हिंदू धर्माला सारखं टार्गेट करतो. याचं कारण काही समजलं नाही. हा कुठलं राजकारण करतोय किंवा काय करतोय. पाकिस्तानात असं राजकारण करत नाही तिथल्या हिंदूंविषयी. तर हा एकतर स्वतःला नास्तिक म्हणतो, पण नास्तिक लोकही असे आहेत, बरेच आहेत. पण ते त्यांचं त्यांचं जे नास्तिकपण आहे किंवा त्यांची जी नास्तिकता आहे, ते त्यांच्यापाशी ठेवून तुम्ही जे आता TVKचे जे जोसेफ विजय त्यांचं जे धर्म आहे, ते धर्म बाजूला ठेवून ते राजकारण करतायत सध्या. ते परवा दिवशी आपण बघितलं असेल, आपल्या महाराष्ट्रात येऊन साईबाबांचं दर्शन घेऊन गेले. परत तिथं चर्चमध्ये जातात ते. परत मुस्लिम मशिदीत जातात ते. तसं राजकारण तुम्ही का करू शकत नाही? असं एक मला म्हणायचं आहे. तुम्ही द्रविडियन राजकारण म्हणजे फक्त हिंदू धर्मालाच टार्गेट का करता?
हे एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बोलायचं आहे. तर तुम्ही असं काही करू नका. तुमचं राजकारण असं एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं राजकारण खूप पुढे जाईल, तर असं कधीही होणार नाही. तुमचं राजकारण उलट जास्त खालीच येत जाईल. आणि जे द्रविडियन राजकारण आहे, तुम्ही एक द्रविडियन राजकारण म्हणता. द्रविडियन राजकारण काय आहे हो? तुम्हाला काही एक वेगळा देश पाहिजे का? जे तुमच्या म्हणजे वडिलांनीही त्याला नाकारलेलं होतं किंवा तुमच्या आजोबांनी नाकारलेलं होतं, की असं प्रकारचं कुठलंही राजकारण होऊ शकत नाही, की वेगळं देश मागणे. हे आतापर्यंत आपण बघून आलोय. म्हणजे द्रविड नाडू नावाचा एक देश ह्यांना पाहिजे. तो कधी होणार नाही. तुम्ही ते राजकारण सोडून द्या आणि जे तमिळनाडू राज्य आहे, हे राज्याच्या लेव्हललाच तुम्ही प्रश्न सोडवत राहा. तिथं जे तुम्ही गेल्या 10 वर्षात जे तिथं तुम्ही सत्तेत असताना जे तुम्ही केलंय, ते लोकांना आवडलं नाही. त्यामुळे तर तो 2 वर्षात पक्ष काढून जोसेफ विजय आज मुख्यमंत्री झालाय. आणि ते दुसरा एक पक्ष आहे बघा, द्रविडियन राजकारणच करतो तो पण, AIDMK. तो पण तसाच आहे. त्यानं पण पूर्ण राजकारण असंच हिंदू द्वेष वगैरे केला नाही वगैरे. DMK एवढा केला नाही, पण बऱ्यापैकी होता त्यांचाही. पण तो तर आता संपतच चाललाय आणि तुमचंही राजकारण ते काय मला वाटत नाही जास्त दिवस टिकू शकल DMK पक्षाचं. तोही मला वाटतं आता खाली उतरतच चाललेला आहे. आता तिथे मला वाटतं दुसरे पक्ष येतील भाजपसारखे वगैरे दुसरे लहान पक्ष जे आहेत ते मोठे होणे शक्यता. आता तुम्ही वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये बघितलंच असेल, की कशा प्रकारे तिथे राजकारण झालंय. तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो त्या उदयनिधीला, की तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं एखाद्या विशिष्ट धर्माला, कुठल्याच धर्माला तुम्ही टार्गेट करू नका. कुठलाही धर्म असेल, ख्रिश्चन असेल किंवा मुस्लिम धर्म असेल किंवा आपण काय म्हणू हिंदू धर्म असेल, अजून शीख धर्म असेल, अशा कुठल्याही धर्माला टार्गेट करू नका. एका धर्मावर टार्गेट करून बोलू नका. तुमचं टार्गेट जे राजकारण आहे ते फक्त लोकांच्या विकासासाठी ठेवा. आणि काय म्हणू आपण लोकांचा जो विकास आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवत राहा. एखाद्या धर्मावर बोलून जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पक्ष किती हिंदू विरोधी आहे किंवा किती हिंदू धर्माला विरोध करतो, त्यामुळे आम्हाला निवडून द्या पुढच्या बारीनं, तर असं कधी होणार नाही. जो जोसेफ विजय आहे त्याचा पक्ष TVK हा सुद्धा एक सेक्युलरवादी पक्ष म्हणूनच निवडून आलाय. त्याला 108 जागा त्याच्यामुळे बी दिलेल्या आहेत. तो काही धर्माला विरोध करतो म्हणून त्याला एवढ्या जागा दिलेल्या नाहीत. तर आपलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे, की तुम्ही तुमचं राजकारण आहे ते एक सेक्युलर ठेवा. द्रविडियन राजकारण म्हणून जर तुम्ही पाकिस्तानची भूमिका घेत असाल, तर हे या देशात कधी खपवून घेतलं जाणार नाही. एक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि एक विनंती करतो, आपला जो हा चॅनल आहे हा एक राजकीय भूमिकेवर बोलणारा चॅनल आहे. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. प्रीतम न्यूज या चॅनलचं काय म्हणू आपण तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करा या चॅनलला, जेणेकरून एक गरीब युट्यूबर जो राजकीय विश्लेषण करतो तो थोडा पुढे जाईल किंवा त्याचं जरा मनोधैर्य वाढेल. या पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगायचा प्रयत्न करू. धन्यवाद.